आपल्याला आयुष्यामध्ये आपण जर पाहिलं तर सगळी लोक कशाच्या मागे येतो? पैसा. पैसा तर सगळ्यांनी कमवला, परंतु फक्त एका गोष्टीचं दुःख आहे. फक्त माझा जो मुलगा आहे त्याच्या आयुष्यात चांगलं घडलं पाहिजे, किंवा माझी जी मुलगी आहे त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडलं पाहिजे. आणि हे एक दुःख माणसाला 24 तास, अगदी दिवसेंदिवस, महिनोन्महिने, वर्षानुवर्ष ते दुःख त्यांच्या आतमध्ये आहे. कारण हे दुःख बाहेर बोलताही येत नाही आणि सांगताही येत नाही. कारण आपलेच ओठ आणि आपलेच दात. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे आत्ता सध्या पालकांना जे दुःख आहे ते आहे मोबाईल ॲडिक्शन. आता हे मोबाईल ॲडिक्शन म्हणा, कोणतंही ॲडिक्शन म्हणा, याची सुरुवात म्हणजे बऱ्याचदा माझ्या क्लिनिकमध्ये आईवडील मुलाला घेऊन येतात. सर, हा 3 तास, 4 तास, 5 तास रोजचं त्याचं मोबाईल ॲडिक्शन वाढत चाललं आहे आणि एवढं ते ॲडिक्शन झालं आहे की पालकांना आता कळत नाही या ॲडिक्शनमधून त्यांना कसं बाहेर काढायचं. मग ते मुलाला शिव्या देतात, याची 10वी आहे, याला आता 12वीला आहे, याला किती सगळ्यांनी सांगून हे दमलेत, हा कुणाचंच ऐकत नाही. शेवटी असं म्हटल्यानंतर मी त्यावेळेस सांगतो की त्या मुलाला बाहेर बसवतो आणि आईवडिलांना आत बसवून घेतो काउन्सिलिंगला. आणि काउन्सिलिंगमध्ये हे समजतं की जे काही घडलं आहे किंवा घडतं आहे याची पूर्ण जबाबदारी ही आपल्या आईवडिलांची आहे. कारण मुलं ह्या ॲडिक्शनमध्ये कशी गेली ते पहा. मुलं ही पाहून शिकतात. समजून सांगण्याचं वय हे फक्त वयाच्या 7व्या वर्षापर्यंत असतं. कारण 7व्या वर्षानंतर त्याला बऱ्यापैकी सगळं समजायला लागतं. आणि 10वी 12वीतला 9वीतला जो कोणी मुलगा असेल किंवा जो कोणी ॲडिक्शनमध्ये गेलेला असेल तर या मुलांना समजवणं हा आता भाग संपून गेलेला आहे. कारण आपलं सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड जे पूर्णपणे ॲक्टिव्ह असतं हे फक्त वयाच्या 7व्या वर्षापर्यंत, आणि त्याच्यानंतर हे बाहेरचं जग त्याला माहिती व्हायला लागतं. आपण जर पाहिलं तर मुलं जे पाहतात ते करतात. आता मुलं का पाहतात? आता ही संस्कृती आपण म्हणतो बिघडली, ही मुलं बिघडलीत. ॲक्च्युली मुलं का बिघडली याच्या पाठीमागचं कारण हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता पालक आहो, तुम्ही का संस्कारित राहिला याच्या पाठीमागचं जर कारण पाहिलं तर पूर्वीच्या काळामध्ये तेवढे काही टी व्हीला चॅनल्स नव्हते, जसे आता 200-250 चॅनल आहेत. त्यावेळेस फक्त एकच चॅनल होता. त्याचबरोबर इंटरनेट नव्हतं किंवा फेसबुक नव्हतं. तुम्ही जर त्यावेळेस फेसबुक असतं आणि बुकला जर फेस केलं असतं तर मी ते मान्य केलं असतं. व्हॉट्सअप नव्हतं किंवा टू व्हीलर नव्हते किंवा गेमिंगचे असे काही सेंटर्स नव्हते. म्हणजे बिघडण्यासारखं त्यावेळेस काहीच नव्हतं. तसं आता या टेक्नॉलॉजीबरोबर मुलांना कसं वाढवायचं हे आपल्याला समजत नाही आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाबरोबर याच्यासाठी पॅरेंटिंग हे फार गरजेचं आहे. आणि जेव्हा पहा, मुलांमध्ये मुलं जे पाहतात ते शिकत असतात. आई-वडील ज्यावेळेस आई तिचं सगळं काम पूर्ण होतं किंवा ती सगळी कामं करते दिवसभरातले घरातले, आणि तिला ज्यावेळेस मोकळा वेळ भेटतो त्यावेळेस ती मोबाईल घेऊन बसते. जेव्हा बाबा किंवा पप्पा ज्यावेळेस कामावरून येतात, फ्रेश होतात आणि त्यांना मोकळा वेळ भेटतो त्यावेळेस ते मोबाईल घेऊन बसतात. म्हणजे मुलं काय पाहतात की मोकळा वेळ भेटला की मोबाईल आपल्याला गरजेचा आहे, हे मुलं पाहत आहेत. मग मला सांगा, दिवसभरात मुलांकडे तर वेळच वेळ आहे मोकळा, मग ते काय करणार आहेत? मोबाईलच घेणार आहेत. तर यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या ॲडिक्शनमधून मुलांना बाहेर काढण्यासाठी हे मी सांगतो, हे मुलांचं ॲडिक्शन नाही आहे, हे पालकांचं ॲडिक्शन आहे. हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. आणि ज्यावेळेस पालकांना या ॲडिक्शनमधून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा मोबाईलचा वापर हा खूप कमी केला पाहिजे. म्हणजे घरी आल्यानंतर फक्त कॉल येणं जाणं तेवढा तुम्ही वापर करू शकता, महत्त्वाचे काय कॉल असतील तर. आणि जास्तीत जास्त वेळ तुम्ही बुक्स वाचले पाहिजेत. जसं की एक मोटिवेशनल ट्रेनर आहे, ज्यांचं मी नाव घेऊ शकतो की कोच BSR म्हणून आहेत. तर त्यांचा लहान मुलगा साधारण 10 ते 12 वर्षाचा आहे, त्याचे 200पेक्षा जास्त पुस्तकं झालेले आहेत. मग मला सांगा की हे कसं शक्य आहे? का त्याला काय वेगळं पॅरेंटिंग केलं आहे का?
नाही. आता हे जे कोच असतात, ट्रेनर असतात, मोठमोठी लोकं असतात, ही पुस्तकं वाचतात. कारण पुस्तकं वाचल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये इमॅजिनेशन हे चालू होत असतं. कारण ज्यावेळेस व्हिडिओ पाहतो त्यावेळेस इमॅजिनची जी कला असते आपली, ती पूर्णपणे स्किल असतं ते निघून जातं. कारण सगळं इमॅजिनेशन त्या मोबाईलमध्ये दाखवलं जातं. आणि अशा वेगवेगळ्या पद्धती जर आपण घरामध्ये जर वापरायला सुरुवात केली की जास्तीत जास्त पुस्तकं घेऊन बसा, किंवा मुलांना जास्तीत जास्त त्यांची बिलीफ सिस्टम तुटणं गरजेचं आहे. जर हा मोबाईल मला तोच पाहावासं वाटतो आहे, काहीतरी मला सारखं पाहावंसं वाटतं आहे, याचा अर्थ काय की त्याची बिलीफ सिस्टम पहिल्यांदा तुटली पाहिजे. बिलीफ सिस्टम जर त्याची तुटली नाही तो त्या ॲडिक्शनमधून बाहेर पडू शकत नाही. आणि बिलीफ सिस्टम ही तोडण्यासाठी पालकांनी त्याच्यामध्ये इन्वॉल्व होणं गरजेचं आहे. आणि अशा वेगवेगळ्या प्रॅक्टिकल्स, कारण आता जर आपण पाहिलं तर अजूनही लहान मुलांना, 1-1, 1.5-1.5, 2-2 वर्षाच्या मुलांना असं मोबाईल दाखवल्याशिवाय ते जेवत नाहीत, एवढ्या मोठ्या अभिमानाने लोक सांगतात. पण कळत नकळत हे ॲडिक्शन इतकं वाढत गेलं आहे की ॲडिक्शनमधून बाहेर पडण्यासाठी आता लोक वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत, सायकॅट्रिस्टकडे जात आहेत, हिप्नोथेरपिस्टकडे जात आहेत. आणि तिथे गेल्यानंतर हे कळतं की हे आता मोबाईल ॲडिक्शन इतकं त्यांच्या मनावर बिंबलं आहे की याच्यामधून बरेचसे वेगवेगळी व्यसनं तयार झालेत. BTS सारखं जे प्रकरण आहे की काही मुलं आईवडिलांनासुद्धा जुमानत नाही, त्या BTS, मला कोरियाला जायचं आहे, तिथे जाऊन पूर्णपणे सगळ्या गोष्टी मला एन्जॉय करायच्यात. आणि ज्यावेळेस त्या BTSबद्दल आईवडील सांगतात, बाबा रे हे करू नको, तुझ्यासाठी चांगलं नाही, तर आईवडिलांवर हात उचलणारे सुद्धा आम्ही मुलं पाहतो आहे. तर पालकांनो जागे व्हा, हाच तुमच्यासाठी क्षण आहे. कारण हा जर तुमच्या मुलांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असू शकतो हा व्हिडिओ. कारण हा व्हिडिओ याच्यामधून आपण क्लिनिकमध्ये ज्यावेळेस काउन्सिलिंगला येतात त्यावेळेस आपण सबकॉन्शियसली हा सगळा प्रोग्राम चेंज करू शकतो. आणि मुलांबरोबर पालकांनीही हे सगळं करून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲडिक्शनमधून, मोबाईलच्या ॲडिक्शनमधून आपल्याला पूर्ण बाहेर पडणं, कारण मी आता जे बोलतो आहे हे सगळं मोबाईलवरच बोलतो आहे आणि तुम्ही जे पाहताय हे पण मोबाईलवरच पाहतो आहे. हा एवढं सुंदर जे गॅजेट आहे त्याचा वापर आणि अतिवापर यातला जर फरक तुम्हाला समजत नसेल तर हे तुमच्यासाठी निव्वळ ॲडिक्शनच आहे. जेव्हा क्लिनिकमध्ये असे पालक येतात आणि त्यावेळेस मुलांचे काही मोबाईलमुळे हायपर ॲक्टिव्ह होतात, ADHD सारखे आजारांना ही लहान मुलं ग्रस्त होत आहेत. आणि याच्यातून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी जास्तीत जास्त वेळ तुम्ही मुलांना बाहेरच्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात, ग्राउंडच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात ते देणं जास्त गरजेचं आहे. दिवसभर जास्तीत जास्त एक अभ्यासाला वेळ कमी मिळाला तरी चालेल, पण फिजिकली ॲक्टिव्हिटी जर जास्त असतील आणि त्या मोस्टली संध्याकाळच्या असणं गरजेचं आहे. कारण संध्याकाळी जर एखादा मुलगा दमून आल्यानंतर तो जेवल्यानंतर तो झोपणारच आहे. आणि त्यासाठी ज्या काही आपण ॲक्टिव्हिटीज देत आहोत ह्या ॲक्टिव्हिटीज ह्या पालकांनीही त्याच्यामध्ये त्या मुलांमध्ये इन्वॉल्व होणं गरजेचं आहे. नाहीतर क्रिकेट लावलं, त्याला क्रिकेट लावलं गेलं आहे असं नाही, किंवा फुटबॉलला लावलं तो गेला असं नाही. तुम्हीसुद्धा त्याच्या गेममध्ये इन्वॉल्व होणं, तुम्ही तिथल्या काय ॲक्टिव्हिटी रोजच्या जाणून घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. की तो मुलगा घरी आल्यानंतर दिवसभरात काय काय केलं, कोण जिंकलं कोण हारलं, आज तू काय कसं खेळलास, ह्याच्यावर तुमचं बोलणं झालं पाहिजे. कारण मुलांना ॲप्रिशिएशनच मिळत नाही, कारण आईवडीलच मोबाईलमध्ये ॲडिक्टेड असल्यामुळे त्यांना मुलांकडे पाहायलासुद्धा वेळ नाही. कारण प्रत्येक पालकांना असं वाटतं की जे काही महत्त्वाचं आहे ते सगळं आता आपल्या मोबाईलमध्येच आहे. आणि आता वर्क फ्रॉम होमसारख्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामुळे तर अजूनच मुलांवर IT क्षेत्रामध्ये जी मुलं आहेत, मुले आहेत, त्यांच्यावर खूप मोबाईल ॲडिक्शनमुळे जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये एकटेपणा येतो आणि कुठेतरी त्यांच्या आईवडिलांचा स्पर्श नकळत कमी होतो. आणि ज्यावेळेस ह्या मुलांमध्ये स्पर्श कमी होत जातो तीच मुलं हळूहळू कुठेतरी तो स्पर्श बाहेर शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जेव्हा आईवडिलांचा स्पर्श असतो त्यावेळेस त्याला तो आधार वाटत असतो, तो आधाराचा स्पर्श असतो. पण हा स्पर्श हळूहळू ज्यावेळेस मोबाईलमुळे पालकांचा दूर झाला आहे तसं त्या मुलं त्या ॲडिक्शनमध्ये जास्तीत जास्त वाहत जात आहेत. आणि त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी
फक्त याला फक्त पालकच जिम्मेदार आहे आणि पालक अगदी सहज आपल्या मुलांना याच्यातून बाहेर काढू शकतात. फक्त मुलांना वेळ देणं, त्यांना आपला स्वतःचा आईवडिलांचा स्पर्श देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आधाराचा स्पर्श, विश्वासाचा स्पर्श ज्यावेळेस मुलांना येतो त्यावेळेस ती मुलं अगदी सगळं मनमोकळेपणाने आपल्या आईवडिलांशी बोलू लागतात किंवा त्यातून बाहेर पडायला त्यांना मदत होते. अशा ह्या ॲडिक्शनमधून बाहेर पडण्यासाठी काही टेक्निक्स मी सांगतो आणि ह्या टेक्निक्स जर वापरल्या तर मला वाटतं की 70-80% प्रॉब्लेम तुमचा आजच आणि इथेच सॉल्व्ह होईल. तर त्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला मोबाईल डिटॉक्स करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे नेमकं की संध्याकाळी 7 ते 10 फक्त आपण आलेले कॉल उचलू शकतो किंवा आपल्याला एखादा महत्त्वाचा कॉल करायचा असेल तर करू शकतो. नेट पूर्णपणे बंद. आणि ज्यावेळेस तुमचं नेट बंद असेल या टायमिंगमध्ये आणि त्याच्यानंतर ते बंदच पाहिजे. म्हणजे ही जर तुमच्या घरामध्ये जर सवय लागली आणि सवय लागताना जर तुम्ही पालक हो काही पुस्तकं घेऊन चांगल्या चांगल्या कादंबऱ्या, चांगले नॉलेजेबल बुक जर तुम्ही वाचायला सुरुवात केली तर नक्कीच तुमची मुलंसुद्धा तेच करणार आहेत. हळूहळू त्यांचं क्रेविंग कमी होत जाईल. पहिल्या दिवशी त्यांचं क्रेविंग जास्त होईल, मग हळूहळू त्यांचं क्रेविंग साधारण एक 30-35 दिवसामध्ये हे क्रेविंग कमी कमी होत जातं. 40 दिवसामध्ये हे पूर्णपणे क्रेविंग निघून जातं. आणि ज्यावेळेस हे क्रेविंग निघालं तर ती अवस्था आपल्याला तिथून पुढे कायमसाठी टिकून ठेवायची आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही मोबाईल डिटॉक्स करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याहीपेक्षा पुढची टेक्निक जी मी सांगतो आहे की सॅटर्डे संडे अशा काही संस्था आहेत की मुलांना ट्रेकला घेऊन जातात. आता माझ्याकडं काही अशी लोकं आहेत की ते खूप बिझी असतात, इतके बिझी असतात, पण स्वतःला आईवडील सॅटर्डे संडे पूर्णपणे वेळ मोकळा ठेवतात. आई किंवा वडील त्या मुलाला घेऊन ट्रेकला जातात, वेगवेगळे किल्ले दाखवून आणतात, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना परिसर फिरून आणतात, त्यांना दमवून आणतात. म्हणजे दिवसभर ती मुलं जे काय पाहत आहेत, निसर्गाच्या सानिध्यात राहत आहेत, त्याच्यामुळे त्यांची एनर्जी सुद्धा टिकून आहे. मुलांबरोबर तुमची स्वतःची सुद्धा एनर्जी टिकून राहील. आणि अशा ट्रेकला मुलांना जरूर तुम्ही पाठवलं पाहिजे. सॅटर्डे संडेला असे मोस्टली काही असे ट्रेकर्स आहेत की जे मुलांना घेऊन जातात आणि त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी आणून सोडतात. तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्हाला हे करावं लागेल. आणि तुम्हाला जर काही आर्थिक अडचण असेल तर मुलांना तुम्ही स्वतःहून अशी ठिकाणं भरपूर आहेत की जिथे मुलांना बऱ्याचदा सारखं जावंसं वाटतं. त्याच मुलांना आठवडाभर शाळेतून आल्यानंतर त्यांना काही फिजिकली ॲक्टिव्हिटी देणं गरजेचं आहे. आणि ह्या ॲक्टिव्हिटी त्या दमले पाहिजेत, म्हणजे ग्राउंडमध्ये त्या ॲक्टिव्हिटीज पाहिजेत. नाही तर बऱ्याचदा माझ्याकडे काही पालक येत असतात आणि सांगतात की माझा मुलगा फुटबॉलमध्ये एकदम तो परफेक्ट आहे, त्याच्यामध्ये क्रिकेटमध्ये खूप परफेक्ट आहे, व्हॉलीबॉलमध्ये परफेक्ट आहे, बास्केटबॉलमध्ये परफेक्ट आहे, टेनिस बॉलमध्ये परफेक्ट आहे. आणि नंतर म्हणजे मी विचारतो की अरे बापरे, तुमचा मुलगा एवढा म्हणजे ऑलराऊंडर आहे? हो, ऑलराऊंडर आहे. मग त्याला विचारलं, त्या मुलाला विचारल्यानंतर मग तो हसायला लागतो. त्यावेळेस समजतं की तो ज्या काही ऑलराऊंडर ज्या ठिकाणी तो ऑलराऊंडर असं म्हटलं जातं, हे सगळ्या गेम तो मोबाईलमध्ये खेळतो आहे. तर मोबाईलमध्ये आपल्याला ह्या काही गोष्टी करायच्या नाही. ते आपल्याला ग्राउंडवर ऑलराऊंडर व्हायचं आहे. आणि त्यासाठी पालकांनी जरूर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या ॲडिक्शनमधून जर बाहेर पडायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या क्लिनिकचा आम्ही नंबर देऊन अपॉइंटमेंट घेऊ शकता. आणि या कोणत्याही ॲडिक्शनमधून तुम्ही पूर्णपणे सबकॉन्शियसली पूर्णपणे बाहेर पडू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.